मंडळी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी नेमलेली आहे आणि आता ही एसआयटी चौकशी करणार आहे. त्यावर उबाटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ये डर अच्छा है अशी प्रतिक्रिया दिली. पण मंडळी, ही प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे विसरले की डर के आगे जीत है. जर ये डर अच्छा है तर डर के आगे जीत है आणि ते कदाचित आदित्य ठाकरे यांना कळलं असेल आणि म्हणूनच ये डर अच्छा है असं आदित्य ठाकरे म्हणतात. नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आता राज्य सरकारने एसआयटी नेमलेली आहे. हे प्रकरण असंच वरती आलं का? तर नाही. कारण या प्रकरणात सीबीआय तपास झाला आणि त्याचा निकाल काही अद्याप लागलेला नाही. त्याच वेळेस रशीद खान पठाण यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की ज्या वेळेस दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळेस त्या परिसरात, म्हणजे तिथे जिथे मृत्यू झाला त्या मालाडमध्ये, तिथे त्या 100 मीटरच्या परिसरामध्ये आदित्य ठाकरे, दिनू मोरिया, आदित्य पंचोली वगैरेंचे मोबाईल लोकेशन सापडलेले आहे आणि म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा असं रशीद खान पठाण यांनी हायकोर्टात मागणी केली. त्यानंतर मित्रांनो, जो घटनाक्रम आहे तो जर तुम्ही बारकाईने बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण आदित्य ठाकरे यांच्यावर उलटणार आहे. हे प्रकरण मागे घ्यावं किंवा यात पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला 50 कोटी रुपयांची लाच देण्यात आली असा आरोप रशीद खान पठाण यांचे वकील निलेश ओझा यांनी केलेला आहे. आणि तो जो फोन होता लाचेबाबत विचारण्याचा, तो फोन हा उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या एका व्यक्तीने केला होता असाही आरोप निलेश ओझा यांनी केलेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन निलेश ओझा यांनी तर आव्हान दिलं की जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करा. पण अद्याप तसा अब्रू नुकसानीचा दावा झालेला नाहीये. याचा अर्थ निलेश ओझा हे खरं बोलतात. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की रशीद खान पठाण यांनी जी याचिका दाखल केली तसंच त्यांनी राष्ट्रपतींना त्याची तक्रार केली आणि मग राष्ट्रपतींनी इथे एक निरीक्षक, महाराष्ट्रात एक निरीक्षक नेमलाय जे ज्या महिला आहेत आणि त्यांचं नाव कदम आहे. हा घटनाक्रम जर तुम्ही बारकाईने बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हे जे दिशा सालियन मृत्यू प्रकरण आहे हे अचानक बाहेर आलेलं नाहीये. तर या घटनाक्रमानंतर अर्थातच आदित्य ठाकरे यांना लक्ष करण्यात आले आणि ते क्वाईट ऑब्वियस आहे. कारण आतापर्यंत ज्या ज्या घटना दिशा सालियन मृत्यू प्रकरणात झालेल्या आहेत त्या जर बारकाईने बघितल्या तर आदित्य ठाकरे हे कुठेतरी अडचणीत आहेत असं स्पष्टपणे दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे आणि त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली. त्यावर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऑलरेडी एसआयटी नेमलेली आहे याबाबत आणि आता चौकशी सुरू झालेली. एसआयटी कडे ज्यांच्याकडे पुरावे आहेत या प्रकरणाचे ते सगळे एसआयटी कडे देण्यात यावे असंही फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत काय मित्रांनो, तर हे प्रकरण दिसतं तितकं आता सोपं राहिलेलं नाहीये. आपण एक मान्य करू की फडणवीस या प्रकरणात किंवा राज्य सरकार या प्रकरणात फारसं काही करत नाही. पण दुसरी बाजू ही लक्षात घेतली पाहिजे की हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे आणि जर कोर्टाने ती याचिका दाखलही करून घेतलेली आहे, कोर्टाने याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले तर मात्र हे प्रकरण आदित्य ठाकरे यांच्यावर शेकू शकतं. आणि हे माहीत असल्यामुळे कदाचित आदित्य ठाकरे म्हणतात की हे ये डर अच्छा है. त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपला ज्यांची ज्यांची भीती वाटते
त्यांच्या विरोधात भाजप असं काहीतरी कुंभाड रचत असतं आणि म्हणून माझी भीती वाटते आणि म्हणून माझ्या विरोधात हे कुंभाड रचलं गेलेलं. पण जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा आतापर्यंत हे प्रकरण जे अभ्यासतायत बघतायत त्यांच्या हे स्पष्ट लक्षात येईल की या प्रकरणात कुठेतरी आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे भाजप समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे. पण मित्रांनो, हा पण फार महत्वाचा आहे. हे प्रकरण आता तडीत जाणार आहे. अगदी राज्य सरकारकडून जरी नाही गेलं तरीही ते हायकोर्टाकडून तडीत जाऊ शकतं आणि त्या अर्थाने आदित्य ठाकरे यांना कदाचित भीती वाटत असेल आणि म्हणून त्यांनी हे म्हटलं असेल की ये डर अच्छा है. असो, सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आदित्य ठाकरे ज्या वेळेस बोलतात की ये डर अच्छा है त्यावेळेस ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक डर के आगे जीत होती है आणि ही जीत किंवा हा विजय कदाचित आदित्य ठाकरेंना अगोदरच दिसला असेल आणि त्यामुळे आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करतायत आदित्य ठाकरे. आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो त्यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. दाऊदशी संबंधित असलेल्या व्यक्ती आता सरकारमध्ये आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले. अर्थात त्यांचा सगळा रोख हा नवाब मलिक यांच्यावर. पण हेच आदित्य ठाकरे विसरतात की ज्या वेळेस हेच नवाब मलिक तुरुंगात होते त्यावेळेस त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये नवाब मलिक हे मंत्री होते. आदित्य ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे हे त्या सरकारचे प्रमुख होते. त्यांनी त्यावेळेस नवाब मलिक यांना आपल्या मंत्रिमंडळातून काढलं नव्हतं. नवाब मलिक जरी तुरुंगात असले तरीही ते सरकारमध्येच होते. हा मुद्दा सांगायचा अर्थ असा आहे मित्रांनो की आदित्य ठाकरे ज्या वेळेस अडचणीत येतात त्या वेळेस ते दुसऱ्यांवर टीका करतात आणि ही टीका अतिशय असंबद्ध अशी टीका असते. भाजप घाबरला आणि भाजप आता टार्गेट करतोय असं जेव्हा आदित्य ठाकरे म्हणतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठेतरी ती भीती आदित्य ठाकरे यांना आहे का? मंडळी, म्हणूनच मी म्हणतो की ये डर अच्छा है लेकिन हर डर के आगे जीत होती है आणि ती जीत उद्या कदाचित भाजपची असू शकेल आणि ते तर आदित्य ठाकरे सांगणार नाहीत. म्हणून त्यांनी फक्त डर ये डर अच्छा है एवढंच सांगितलं. मंडळी, हेच आदित्य ठाकरे ज्या वेळेस मवियाचं सरकार होतं त्यावेळेस म्हणायचे की विरोधकांमध्ये डर आहे, विरोधक घाबरलेत म्हणजे भाजप घाबरली आहे आणि ये डर अच्छा आहे असं वक्तव्य त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे. पण त्यानंतर सरकार कोसळलं आणि ते सरकार का कोसळलं? कारण प्रत्येक डर के आगे जीत होती है. आदित्य ठाकरे ज्यावेळेस म्हणतात की ये डर अच्छा है त्यावेळेस डर के आगे जीत होतीये आणि मविया सरकारच्या बाबतीत ते दिसून आलेलं आहे. आणि इथेच आदित्य ठाकरे यांना काय अभिप्रेत आहे पण ते बोलत नाहीत हे दिसतंय. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.